आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या याने भाजपाचा म्हणजे वचननाम्यामध्ये कोणता महत्त्वाचा मुद्दा असणार आहे? आत्ता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जर गेल्या 10 वर्षातला 2014 पासून ते 2025पर्यंतचा जो भाजप आणि युतीचा जो कार्यकाल होता, फक्त मधला एक 2-2.5 वर्षाचा कार्यकाल सोडला तर जवळपास या 8 वर्षाच्या कार्यकालामध्ये भारतीय जनता पार्टीनं केंद्र शासन आहे, महाराष्ट्र सरकार आहे, यांनी लोकांसाठी वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना होत्या त्या सगळ्यात मोठा बदल जो केला तो म्हणजे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामुळं एक असं आपण जर बघितलं तर एक ही योजना अशी यशस्वी झाली की साहित्य पडून न राहता ते लोकांपर्यंत डायरेक्ट पैसे गेले, त्यांना त्यांच्या दर्जानुसार त्यांना साहित्य घेता आलं. त्याच्यानंतर आपण जर बघितलं की ह्या 10 वर्षात मागच्या 50 वर्षात जेवढे झाले नसतील तेवढे या 10 वर्षात सगळ्यात जास्त विक्रमी घरकुलं केंद्र सरकारनं यावेळेला मंजूर केलीत. त्या घरकुलांचा लाभ नुसतं मंजूर केले नाहीत तर त्यांनी बऱ्यापैकी ह्या घरकुलांचे हप्ते वेळेवर जमा करून लोकांना एका वेळ बंधनात ते बांधता यावे आणि त्याचा लाभ त्या लाभार्थ्यांना घेता यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अत्यंत मुबलक निधी त्यांनी घरकुलसाठी उपलब्ध करून दिला. सगळ्यात जास्त विक्रमी संख्येनं रोजगार हमीच्या कामांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. आपण जर बघितलं प्रत्येक गावातली आज पाणंदींची कामं चालू आहेत, पाणंद रस्त्याची कामं चालू आहेत आणि ह्याच्यापूर्वी ह्या रस्त्यांसाठी कुठलाही निधी लागत नव्हता, परंतु रोजगार हमीमध्ये ह्या पाणंदींचा समावेश केल्यामुळं अत्यंत एक जटिल प्रश्न शासनानं सोडवण्याचा प्रयत्न केला आणि जर आपण बघितलं तर येणाऱ्या भविष्य काळात त्याला नक्कीच यश मिळणार आहे आणि गावातील ज्या अडचणीच्या ठिकाणी ज्या शेती होत्या त्यांना ह्या पाणंद रस्त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं या 10 वर्षात आरोग्य सुविधेवर सगळ्यात जास्तीत जास्त खर्च करण्यात आलेला आहे. ह्याच्यापूर्वीचे जर आपण बघितलं दवाखान्यातली स्वच्छता म्हणा, डॉक्टरांना मिळणारं मानधन म्हणा किंवा आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत यांना मिळणारं मानधन म्हणा, ह्यात राज्य शासनानं केंद्र शासनानं भरघोस वाढ केलेली आहे आणि त्यामुळं जर आपण बघितलं त्यांचा देखील काम करण्याचा जो उत्साह आहे तो वाढलेला आहे आणि लोकांपर्यंत ज्या सुविधा पोचायला पाहिजेत, आरोग्याच्या सुविधा ज्या पोचायला पाहिजेत त्या या शासनामुळं शक्य झालेल्या आहेत. पूर्वी आपल्याकडं आवश्यकतेनुसार डॉक्टर उपलब्ध नव्हते, परंतु आता जर आपण बघितलं तर बहुतेक ठिकाणी MBBS डॉक्टर आणि जिथं शक्य नाही, जिथं थोडंफार अडचणी असतील तिथं किमान BHMS आणि BAMS ग्रॅज्युएट असलेले डॉक्टर तिथं शासनानं कंत्राटी पद्धतीनं नेमणूक केलेली आहे. आणि हेच जर आपण बघितलं तर सगळ्यात मुख्य जर आता शिक्षण व्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर अनेक नवीन शाळा खोल्यांना शासनानं मंजुरी दिलेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमार्फत त्यांचं काम चालू आहे आणि जर आपण या 10 वर्षातला जर शासनाचा जर पट बघितला तर तो नक्कीच मराठी शाळेचा पट हा गेल्या 10 वर्षात एका चांगल्या संख्येनं वाढलेला आहे. शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधेवर ह्या शासनानं गेल्या 10 वर्षात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं गेल्या 2-2.5 वर्षात या चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि प्रामुख्यानं आज आपण जे बघतो की महाराष्ट्रात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र हा जो नारा आहे तो तळागाळातील लोकांपर्यंत रुजलेला आहे आणि तो यशस्वी होताना दिसत आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळात या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शासनाचं हेच काम आपल्याला यश मिळवून देईल ही आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. एकूणच भाजपानं केलेल्या कामावर जनता तुम्हाला भाजपाला निवडून देईल असं वाटतं? 100%. कारण कसं होतं ह्याच्यापूर्वी जर आपण बघितलं एक 10-15 वर्षापूर्वीच्या जर पिरियडमध्ये आपण बघितलं तर काँग्रेसचा, एकत्र राष्ट्रवादीचा पक्षाचा एक वोट बेस असायचा, तो वोट बेस आता त्यांचा नाही. आज जर बघितलं तर सामान्य जनता एक चांगला वोट बेस हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या कामावर हा तयार झालेला वोट बेस आहे, जो भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि हाच वोट बेस जो आहे तो येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या उमेदवाराला विजयापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. आणि त्यासाठीच आज जर बघितलं तर ह्या निवडणुकांमध्ये मग नगरपंचायत, नगर परिषदच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या असतील किंवा होऊ घातलेल्या या जिल्हा परिषदच्या पंचायत समिती निवडणुका असतील, उमेदवारांचा उमेदवारी मागणीचा ओघ सगळ्यात जास्त हा भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे नेते प्रत्येक उमेदवाराची पारख करून एक चांगला उमेदवार त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतील ही मला खात्री आहे. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.